रोज देशोधडी चालू आहे, आज इथं उद्या तिथं, आणि आज याच माध्यमातून तुमच्या समोर उभा आहे. याबद्दल सखाळ आणि ईन यांची मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि मी काही करिअर मार्गदर्शन वगैरे न करता आपल्याशी थोडासा संवाद साधू इच्छितो, कारण तुमचं आणि माझं वय एकच आहे. मी आत्ता विद्यापीठामध्ये मराठी विषयामध्ये MPhil करतो आहे. भरत दौंडकर नावाचे महाराष्ट्रातील एक फार मोठे कवी आहेत शिक्रापूरचे, त्यांच्या गोफणीतून निसटलेला दगड या कविता संग्रहावर लिहितो आहे, कविता लिहितो आहे, व्याख्यानं देतो आहे, कीर्तनं, नाटक आणि सामाजिक प्रबोधनाच्या अनुषंगाने जे काही करता येईल त्या अनुषंगाने माझा प्रवास चालू आहे. माझ्याकडे जेवढा वेळ आहे तेवढ्या वेळामध्ये मी आपल्याशी संवाद साधणार आहे. फक्त विनंती अशी आहे की एकदम मस्तपैकी मजा करत, शक्य झालं तर 1 तास चॅटिंग बंद करून मला थोडंसं ऐकण्याचा प्रयत्न करा. कारण मित्रांनो, तुमची माझी अशी अवस्था आहे, हा तरुणांना एकत्रित करून सादर करण्याचा कार्यक्रम आहे. तुम्ही तरुण आहात, मी तरुण आहात, इथं बसलेला प्रत्येक व्यक्ती तरुण आहे आणि या देशाचं भवितव्य तरुणाच्या खांद्यावर आहे. सर मगाशी बोलत होते, आपण बारकाईने विचार केला तर माणसाच्या आयुष्याच्या 3 अवस्था आहेत. पहिली अवस्था आहे बाल्य अवस्था, दुसरी आहे तारुण्य अवस्था आणि तिसरी आहे वृद्ध अवस्था. या तिन्ही अवस्थेचा विचार केला तर बाल्य अवस्थेमध्ये कृती करता येते, मात्र विचार करता येत नाही. आता जर इथं एखादा लहाना मुलगा आला, त्याच्या हातामध्ये दगड दिला आणि त्याला जर सांगितलं ह्याला फेकून मार, तर तो 1 मिनिटामध्ये फेकून मारतो, कारण गोट्या खेळून त्याचा निशाणा पक्का झालेला असतो. पण दगड मारायचा नसतो याची वृत्ती त्याच्याकडे नसते किंवा विचार त्याच्याकडे नसतो. आता आपण वृद्धापकाळाचा विचार केला तर एखादा वृद्ध माणूस रस्त्यानं जात असताना एखादा दगड रस्त्यामध्ये आडवा आलेला असतो, त्याच्या लक्षात येतं की मागून येणारी भरधाव गाडी या दगडावर आदळेल आणि ॲक्सिडेंट होईल. मग आपण हा दगड काढून बाजूला टाकू, हा त्याच्या मनामध्ये विचार येतो. तो खाली वाकण्याचा प्रयत्न करतो, पण अगोदरच मणक्याचा त्रास झालेला असतो, तो वाकू शकत नाही, दगड उचलून ठेवू शकत नाही. याचा अर्थ वृद्धापकाळामध्ये विचार आहे पण कृती नाही. पण माणसाच्या आयुष्याची फक्त एकच साजेशी अवस्था आहे, ज्या अवस्थेमध्ये विचार आणि कृती या 2 गोष्टी एकत्रित आलेल्या असतात. ती अवस्था म्हणजे तुमची माझी तारुण्याची अवस्था. मग या तारुण्याच्या अवस्थेबद्दल बोलत असताना मी एक उदाहरण नेहमी देत असतो की एकदा महाभारतातला प्रसंग आहे. कौरवांचं सगळं सैन्य परास्त झालं आणि सेनापती पदाची भूमिका ही कर्णावर येऊन ठेपली. तेव्हा कर्णाला त्याच्या सारथ्यानं विचारलं की महाराज, आपलं सगळं सैन्य परास्त झालंय, मग आता आपण शत्रूशी कशी झुंज देणार? तेव्हा कर्णानं त्याच्या सारथ्याला दिलेलं उत्तर इतकं सुंदर आहे. कर्ण म्हणाला की एकदा मी आणि दुर्योधन जंगलामध्ये शिकारीसाठी गेलो होतो. शिकारीसाठी गेला असताना एका भल्या मोठ्या अजगरानं दुर्योधनाच्या मांडीला धरलं. वरदान असल्यामुळं अजगराच्या विषाचा प्रभाव त्याच्या मांडीवर होऊ शकला नाही. अजगर काही केल्या बाजूला केलं जात नव्हतं. तेव्हा सैन्याला बोलवण्यात आलं. सैन्यानं बारीक बारीक तुकडे करून अजगर दुर्योधनाच्या मांडीपासून दूर केलं होतं. पण त्या दिवशी त्या गोष्टीपासून, त्या घटनेपासून मी एक गोष्ट शिकलो की एक तर नको तिथं दात लावायचा नाही, आणि एकदा दात लावला की जीव गेला तरी 72, तो दात तिथला कधीच काढायचा नाही. त्याचं कारण असं आहे, दातच पडून गेलेलं म्हातारपण आणि नुकतंच दात उगवलेलं बालपण या दोघांच्या मधी काळाच्या किनाऱ्यावर पाय रोवून विजेची वीर गीतं आणि मातीचं महाभारत गाणारी अवस्था म्हणजे तुमची माझी अवस्था आहे. पण काळ बदलला, काळाच्या ओघात माणसं बदलली, आमची तरुण पिढी सगळी बदलून गेली. म्हणजे असा एक तत्ववेता असं म्हटला होता भारतात आल्याच्या नंतर की मला भारतातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी त्या देशाचं भवितव्य सांगतो. आता विचार आम्ही करायला लागतो. सर बोलत असताना देशभक्ती या सगळ्या गोष्टी सांगत होते, पण काळ जसा बदलत गेला त्या पद्धतीनं देशावरची भक्ती, गावावरची भक्ती आमची कमी होत गेली. मी मराठवाड्यातला आहे, अंबाजोगाई तालुक्यात घाटनांदूर नावाचं माझं गाव आहे, आणि तुम्ही सगळे मराठवाड्यातले आहेत, बरोबर आहे. आता मी आपल्या भाषेत बोलायला सुरुवात करतो. काय, आपल्याला आपल्या भाषेचा अभिमान जोपर्यंत वाटणार नाही ना, तोपर्यंत आपण कधीच खालून इथं वर येऊन बोलू शकणार नाहीत. ही माझी स्पष्ट भूमिका आहे. मित्रांनो,
माझा अगदी एका मिनिटात प्रवास सांगायचा झाला तर 10वीच्या नंतर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेतलेला, पुन्हा करमलं नाही म्हणून ते सोडलेला, नंतर ITIला ॲडमिशन घेतलेला, ITI सोडून दिलेला आणि पुन्हा 11वी आर्ट्सला ॲडमिशन घेऊन आता MPhil करणारा पोरगा तुमच्यासमोर उभा आहे. त्याचं कारण आहे, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न हे होतं की लोक माझी वाट बघत असतील, मी गाडीतून उतरेल, स्टेजवर जाईल आणि लोकांसमोर बोलेल, लोक टाळ्या वाजवून माझं ऐकतील आणि जाताना पैसे देऊन घरी पाठवतील. हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं स्वप्न होतं आणि ते मी जवळजवळ पूर्ण केलंय. महाराष्ट्र शासनाचा स्वच्छता दूत म्हणून मागच्या वर्षी माझी निवड झाली आणि गावोगाव फिरण्यात आलं, पण मी माझी भाषा सोडली नाही. माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या मित्रांना विनंती आहे की हे आपल्या इकडलं युनिट आहे आणि त्याचा हा कॅम्प आहे, तुम्ही तुमच्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला सुरुवात करा. वक्तृत्व फार सोपी गोष्ट आहे. वक्तृत्व म्हणजे काय? समोर येऊन बोलणं म्हणजे वक्तृत्व आहे. इतकं सोपं आहे, पण वक्तृत्व तितकंच अवघड आहे जितकं वक्तृत्व लिहिणं आहे. बऱ्याच जणांना वक्तृत्व हा शब्द लिहिता येत नाही, बऱ्याच जणांना वक्तृत्व हा शब्द बोलता येत नाही. तुम्ही बरेच जण पहा, वक्तृत्व असं बोलत असताना बरेच जण म्हणतात वक्रत्व, बरोबर आहे. काही काय जण म्हणतात वक्तृत्व. महाराष्ट्रातील एक फार मोठे नामांकित व्याख्याते आहेत. आम्ही मराठवाड्याच्या युवा वक्त्याचं सूत्रसंचलन करत होतो तेव्हा ते स्टेजवर आले आणि ते अर्धा तास बोलत होते. अर्ध्या तासामध्ये ते 22 वेळा वक्तृत्व शब्द म्हटले होते, पण एकदाही बरोबर म्हणले नव्हते. 22 वेळा ते म्हणत असताना वक्रत्व वक्रत्व आणि वक्रत्व एवढंच म्हणत होते. मला सांगायचंय काय, मला वक्तृत्वानं इथं उभं केलंय, मला कवितेनं इथं उभं केलंय, मला संत साहित्यानं इथं उभं केलंय. तुम्ही वाचा, आपल्या भाषेमध्ये बोलायला सुरुवात करा. आपला सगळ्यात मोठा फॉल्ट काय माहितीये का? आपण आपल्या भाषेला लई लाजतो. त्यात पुन्हा शहरात गेल्याच्या नंतर आपण तिथली भाषा बोलण्याचा प्रयत्न करतो. मराठवाड्यात तर लई भाषा आहे. मराठवाड्यासारखं तर गजब भाषेचा खेळ कुठंच नाही. पहा तुम्ही आमच्या लातूर साईडला या, कधी आला हो? 11 वाजता येऊन बसलो इथं, काय बोललो की का करू की का कळणार झालं का नाही. पहा तुम्ही, लातूरचा माणूस जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, ला लाव खा लाव प्या लावून जा लाव म्हणलं की समजायचं लातूरचा आहे. मग तुम्ही त्या भाषेत बोला ना. लातूरचा पोरगा जर इथं एखाद्या स्टेजवर येऊन त्याच्या भाषेत बोलत असेल तर कितीही प्रभावी भाषा बोलणारा माणूस असेल तर लक्षात कोण राहतो? जो लातूरच्या मूळ भाषेत बोलला तो. आपल्या मनामधला जो एक गैरसमज आहे ना की माझी भाषा प्रॉपर नाही. म्हणजे मला आठवतं, मी पुण्यामध्ये कलमाडी कॉलेजला गेलो होतो एकदा स्पर्धेला, आणि आपल्या मराठवाड्यातला एक शब्द आहे, तो जगात कुठंच सापडत नाही. तो शब्द असा आहे की बक्कळ. बरोबर आहे? किती विद्यार्थी होते? लय बक्कळ होते. नाही, भरपूरला बक्कळ असा शब्द वापरला जातो. मला आठवतं, मी त्या स्पर्धेत गेलो आणि स्पर्धेत जात असताना मी बोलत होतो की महाराष्ट्रात बक्कळ प्रकरण घडले. त्या बक्कळ प्रकरणाच्या पुराव्यांती मला असं सांगावं वाटतं. ते परीक्षकांनी ते शब्दच लिहून काढला आणि स्पर्धा झाल्यास ते मला म्हणे बक्कळ नावाचं प्रकरणच महाराष्ट्रात घडलं नाही. मग मी त्यांना सांगितलं, सर तुम्ही जे भरपूर म्हणता ना त्याला आम्ही बक्कळ म्हणतो. आणि तुम्हाला एक वाक्य सांगतो, आपला सगळ्यात मोठा घोळ असा झालाय की आपण लोकाची ऍक्टिंग करण्यामध्ये किंवा कॉपी करण्यामध्ये जास्त स्वतःला व्यस्त. स्वतःची भाषा डेव्हलप करा, स्वतःच्या भाषेत बोलायला लागा. मी माझ्या शैलीत बोलतो. मी जर माझ्या शैलीत बोललो नाही, इथं जर मी बानगुडे पाटलांच्या शैलीत बोललो तर तुम्ही जात असताना खाली उतरत असताना फक्त एकच विचार करणार, प्रत्येक वाक्यात बानगुडे होते, प्रत्येक वाक्यात बानगुडे होते. मग आपल्याला कोणाची कॉपी पेस्ट करायची आहे का स्वतःचं वेगळं अस्तित्व निर्माण करायचंय? आपला सगळ्यात मोठा घोळ काय? आपण भाषेला घाबरतोय. माझ्या सगळ्या मराठवाड्यातल्या मित्रांसाठी माझं एक सांगणं आहे की जगामध्ये एकच भाषा स्वच्छ आहे, एकच भाषा सुंदर आहे आणि एकच भाषा मस्त आहे, ती म्हणजे तुमच्या माझ्या माईची भाषा आहे, तुमच्या माझ्या आईची भाषा आहे. आणि ती भाषा ही जगातली सगळ्यात सुंदर भाषा. पण आम्हाला काय, आम्हाला नको ते स्वीकारायचं सवय लागली. म्हणजे पहा ना तुम्ही, आम्ही ॲक्शनमध्ये म्हणतो काय विन केली मी, शर्ट इन केल्याच्या नंतर काय म्हणतात लोक, काय विन केली मी. गावागावाकडं तर लई असतात, गावामधले पाहायला शोधा. आता इलेक्शन झालं ना, आमच्या गावामध्ये एक जण म्हणत होता मी आधीच गॅस काढला होता म्हणे निकालाचा, आधी सगळा गॅस माझ्या हातात होता म्हणे. गॅस त्याला गेस म्हणायचं होतं, गॅस. आपल्याला दुसरी एक सवय लागली, ऍक्च्युअली काय झालं ना, अरे गप कायचं ऍक्च्युअली कायचं काय.
आपण नको ते स्वीकारत आलोय. ते सॉरी म्हणायचे काही काही लोकांना सवय असते. वडील काय करतात? वडील नाही येत. सॉरी. सॉरी का? तू मारलं काय त्याच्या वडिलाला? काय कुठून स्वीकारलं? काही काही जण ते शिंकल्याच्या नंतर सॉरी म्हणतात. त्यांचा तर लय राग येतो आपल्याला. आच्छी सॉरी. सॉरी काय? काही काही जण अंधारात एकटेच असतात रूम मध्ये, क्वाटवर कोणीच नाही, हे एकटाच. आच्छी सॉरी. इकडे इकडे कोणाला म्हणतो सॉरी? बघा मध्ये घेणार आहे का? नाही ना. असं एकदम मोकळ्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला शिका. आपल्या भाषेमध्ये व्यक्त व्हायला शिका. आपली भाषा ही जगातली सगळ्यात गोड भाषा असते. आपली भाषा ही जगातली सगळ्यात पवित्र भाषा असते. म्हणून भाषेचा न्यूनगंड मनामध्ये पाळू नका. हां, जिथं शक्य आहे तिथं तुम्ही प्रमाण भाषा वापरली पाहिजे, पण प्रत्येक ठिकाणीच प्रमाण भाषा वापरावी असं माझं मत. काही काही जण आईशी बोलत असताना, कसं आहे ना आई, तुला समजत नाही. आई म्हणते गप भाड्या, मीच वाढवले तुला. तिथं म्हणा ना, अगं आई तुला समजत नाही. मला सांगायचं काय, भाषेतला न्यूनगंड खाल्ल्या लेवलपासून जोपर्यंत तुम्ही सोडणार नाहीत तोपर्यंत इथं येईपर्यंत तुमच्या मनातून जाणार नाही. मला बोलता येत नाही, मी बोलेल कसा, मी व्यक्त होईल कसा. बरं, ते व्यक्त होत असताना तुम्हाला काय वाटतं हे सोडत असताना, हे काय म्हणलंय, ते काय म्हणलंय, त्यानं काय म्हणलंय, अरे ते म्हणायचे ते म्हणून गेले, तुला काय वाटतंय ते सांग ना. या सुद्धा अनुषंगानं विचार करा. आपण सगळे तरुण आहोत, आपल्यावर देशाचं भवितव्य आहे. पण हल्ली काळ बदललाय, काळाच्या ओघात माणसं बदललीत, व्यसनाधीनता वाढली. मग व्यसने वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणजे तो तत्ववेता असं म्हटला की मला तुमच्या देशातल्या तरुणांच्या ओठावरचं गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. विवेकानंदांनी 3 तकार सांगत असताना तेजस्विता, तपस्विता, तत्परता या 3 गोष्टी आम्हाला सांगितल्या. जो तेजस्वी असतो, जो तपस्वी असतो, जो तत्पर असतो, तो तरुण असतो. पण हल्ली सगळं कारभार बदललाय. आता तुम्ही सगळे इथं 10 वाजता याल, मी अवधूत सरांना 3दा विचारत होतो, खरं येतील का, खरं येतील का? कारण भारतीय वेळे हल्ली कुणी पाळत नाही. 11चा कार्यक्रम म्हणला की प्रत्येक जणच म्हणतो, कधीचा आहे कार्यक्रम? 11ला. 12:30ला सुरू होतंय. प्रत्येक जण 12:30ला सुरू होतोय असं म्हणत म्हणत. म्हणजे ते लहानपणी शाळेमध्ये असायचं पहा, शाळा आज सुरू झाली, अजून 8 दिवस कुणीच येत नाही. बरोबर आहे ना? अजून 8 दिवस कोणीच येत नाही असं प्रत्येकानं ठरवायचं. मग 8 दिवसामध्ये हजर कोणीच नाही. झालं, गुरुजी यायलेत, सह्या करायलेत, पगार उचलायलेत, घरी चाललेत. पण अजून 8 दिवस. तसं एक आपल्या मनामध्ये आहे. तो तत्ववेता म्हणला होता की मला तुमच्या तरुणांच्या ओठावरील गीत सांगा, मी तुम्हाला देशाचं भवितव्य सांगतो. पण जोपर्यंत आमच्या तरुणांच्या ओठावर हे देशाच्या प्रगतीचं गीत येणार नाही तोपर्यंत देशाचा विचार आमच्या मनामध्ये रुजणार नाही. बरं, याला दुसरा घोळ असा आहे, ऐन तारुण्याच्या उंबरट्यावर आलं की आमची देशभक्ती कमी होते. म्हणजे मी जेव्हा विनोद तावडेंना भेटायला गेलो होतो तेव्हा त्यांच्यासमोर हा प्रश्न मांडला होता. आता तुम्ही सगळे मराठवाड्यातल्या कॉलेजमधले आहेत, बरोबर आहे? प्रामाणिकपणे सांगा बरं, मराठवाड्यातल्या कुठल्या कुठल्या कॉलेजमध्ये राष्ट्रगीत होतं? बघा, 4-5 हात वर. म्हणजे 10वी पर्यंत 1ली-2रीच्या पोराला जोपर्यंत कळत नाही भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे